तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची महाराष्ट्राला सुद्धा झळ बसते। गॅस अभावी राज्यातील हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ आली। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि बीड मधील काही हॉटेल्स आणि कॅटरर्स आता बंद आहेत। सोलापुरातील अनेक हॉटेल्समध्ये केवळ एका दिवसाचा गॅस साठा शिल्लक आहे। त्यामुळे चूल पेटवणं हाच पर्याय व्यावसायिक हॉटेल चालकांकडे आहे। हॉटेल बंद झाल्यास उपासमारीची वेळ येईल अशी भीती हॉटेल चालक व्यक्त करतात। सध्या बघायला गेलं तर आमच्याकडे फक्त 1 ते 2 दिवस चाललेल एवढंच गॅस साठा शिल्लक आहे आणि त्यामुळं आम्हाला पण खूप अडचण झाली सध्या आणि आम्ही अजून एक वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करतोय। पर्याय कितीपर्यंत आम्हाला सक्सेसफुल ठरतील ते पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तर छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात झाली आहे। गॅस अभावी या हॉटेल चालकांनी त्यांचे हॉटेल बंद ठेवलेत। सरकारनं यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती हॉटेल व्यावसायिक करतात। आमच्याकडे आता 2 दिवस गॅस शिल्लक आहे अशी परिस्थिती असताना 2 दिवसानंतरनं आपल्याला हॉटेल बंद ठेवावं लागेल, कारण आता चूल चालू करायची म्हटलं तर तेवढं मागं जाणं आता शक्य नाही। खूप भयानक संकट माझ्यासमोर उभारलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल चालकांकडून चुलीवर स्वयंपाक करण्यात येतोय। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल चालकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। तर दुसरीकडे लाकूड तोडण्यासाठी लागणारी आरा मशीन घेण्यासाठी मोठी गर्दी होतीये। पुण्यातही व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं हॉटेल बंद होण्याची चिन्ह आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे चहाची दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत। छोट्या व्यावसायिकांची यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे। गॅस टंचाईमुळे पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल बंद ठेवण्यात आलं। बाहेर बोर्ड लावत बादशाही हॉटेल बंद ठेवण्यात आलंय। तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा सिलेंडरची रिफिलिंग बंद असल्यानं हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्यानं हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। युद्धाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर हॉटेल व्यवसाय गर्तेत जाण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। ऐसी स्थिति है कि हमें घर लेके तो आ रहे हैं सिलेंडर, पर सिलेंडर नहीं है और इसी कंडीशन रहा तो बस सबको भूखे मरने का कारोबार है। तर नागपुरातही ऐन लग्नसराईच्या सीझनमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे केटरर्स व्यावसायिकांनाही मोठा फटका बसलाय। मंगल कार्यालयाच्या ऑर्डर्ससाठी ॲडव्हान्स घेतलेले पैसे परत करण्याची वेळ केटरर्स व्यावसायिकांवर आली आहे। लग्नसराईसारख्या कार्यक्रमांमध्ये हजारो लोकांचं जेवण जुन्या पद्धतीनं चुलीवर बनवणं अशक्य असल्याचंही बोललं जात आहे। 3 दिन से परेशान है। सिलेंडर की हमारी जरूरत है, 20 सिलेंडर की 3 सिलेंडर मिले। कैसे काम कर पाएंगे? बिना सिलेंडर के तो काम करना मुश्किल ही है। काम बंद करना पड़ेगा। ऑर्डर लिया, उसको पैसे वापस देने पड़ेंगे। तर धाराशिवमध्ये 200 हॉटेल्सचा गॅस पुरवठा थांबवण्यात आलाय। जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये पुरवठा विभागाकडून निरीक्षण पथकं तैनात करण्यात आली आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे।